कालच्या दिवसाची सुरुवात छान अशा फुलांनी झाली. त्यानंतर आहो आणि पिल्लूसाठी पराठे बनवून घेतले. साईड बाय साईड चहाही बनवून दिला. काल हरतालिका असल्यामुळे माझा उपवास होता. पिल्लूला शाळेत सोडवल्यानंतर काही सामान आणायचं होतं पूजेसाठी, ते घेऊन आले. घरातली पूजा आवरलं, कपडे वगैरे धुवून घेतले. मग मी लागले हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य गोळा करण्यामध्ये. सुरुवातीला तर दुर्वा घेतली. आता या गोष्टी विकतही भेटतात, पण स्वतः जाऊन तोडून आणण्यामध्ये जो आनंद आहे तो दुसरं कशातही नाही. मग मी सर्व फुलांच्या झाडांची पाने, फळांच्या झाडाची पाने स्वतः गोळा केली. आता हे सर्व पाने घेऊन घरी आल्यानंतर याला वेगवेगळं करून व्यवस्थित करून ठेवायचं होतं. भरपूर फुलं पानं भेटली होती. जेव्हा आपल्याला एखादी पूजा करायची असते तेव्हा दगदग मात्र थोडीशी होते, पण त्यानंतर जो आनंद व प्रसन्नता होते ती मात्र शब्दात व्यक्त करण्यासारखी नसते. म्हणून त्यापुढे ही दगदग काहीच नसते. मी सर्व पानं, फुलं, बेल, दुर्वा, धोत्र्याचं फूल, फळ सर्व काही गोळा केले होते. पण पानं गोळा करण्याच्या नादामध्ये मी इथे साबुदाणा भिजत घालायचा विसरला होता. पुन्हा मी साबुदाणा भिजत घातला. आता कसा भिजतो काय माहीत नाही. घरातली थोडीशी कामं झाली की लगेचच पिलूला घेऊन येण्याचा टाईम झाला. आता हे एक बरं आहे की गाडी असली की काही कामं सोपी होतात. घरी आल्यानंतर ही सर्व पानं निवडून घेतली आणि असा फुलोरा बनवून घेतला. तुमच्याकडे असा फुलोरा बनवतात का नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा. हरतालिकेच्या पूजेवर असा हा पानाचा फुलाचा फुलोरा बांधणं खूप शुभ मानलं जातं. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी असं प्लॅस्टिकच्या दुरडीला फुलांच्या माळा बांधून घेतलेल्या आहेत व त्यापासूनच फुलोरा बनवलेला आहे. सर्व फळं एका प्लेटमध्ये काढून घेतली होती. उद्या गणपतीच्या पूजेसाठी हे असे मी खाली अंतरण्यासाठी कपडे घेऊन आले होते. खूप छान होते. 2 आणलेले आहेत, एकावर डिझाईन व एक प्लेन आहे. पूजेची तर सर्व तयारी झाली होती, पण आपल्या बायकांचा सर्वात गहन प्रश्न म्हणजे साडी कोणती घालू. 5 मिनिटात तयार हो म्हणत 1 तास साडी निवडण्यात घालवला. त्यानंतर ही साडी सिलेक्ट केली. आता साडीला मॅचिंग होतील असे कानातले, बांगड्या तर हव्याच. आता तयार होण्यासाठी जे काही सामान लागणार होतं ते सर्व एकत्र करून घेतलं. चला तर मग पूजा कशी केली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. तोपर्यंत बाय बाय.